मानसी, हाय विक्रांत, कसा आहेस? हां ठीक आहे म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे तू मला सांगितलंस ना की पेशंटने कसं असावं ते मला समजलंय आणि आता मी एकदम शहाणा पेशंट असल्यासारखं वागतो. गुड, पण ते सांगायची वेळच यायला नको होती. असं कसं? मग तुला संधी मिळाली असती का असं मला समजवायला? हां, त्यात स्टाईल मारून घेतलीस ना लगेच की कसं हट्टी पेशंट्सना मी इंजेक्शन घ्यायला लावते. बस ना. पण खरंच तुझ्यामुळे मला या पेशंटच्या रोलमध्ये जायला खूप मदत झाली. आणि हे जग, मेडिकलचं जग हे वेगळंच दिसतं इथे पडून. हो ना. पेशंट झाल्यावर राग येतो का रे डॉक्टर्सचा? नाही नाही, जे आपल्याला बरं करतायत त्यांचा राग येऊन कसं चालेल? तर तू एकूणच आता बरा होतोय. गुड. हो, असं म्हणायला काही हरकत नाही. आता मला विश्रांती मिळाली आहे, दगदग कमी झाली आहे. आणि कसं आहे, शरीराची विश्रांती सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मानसी, तू बोल ना काहीतरी. म्हणजे आपण किती दिवसांनी भेटतोय असं वाटतंय ना? हो रे, कितीतरी दिवस झालेत ना. कसे गेले दिवस काही कळलंच नाही. आणि तुला आता तसंही कळणार नाहीये दिवस कसे भुर्रकने उडून जातील ते. नवीन माणूस, नवं घर, हे नवे नवे अनुभव घेण्यात रमून जाशील तू. मानसी, किती दिवस झाले ना आपल्याला असं नीट असं भेटलोच नाही होत आपण. गप्पाही झाल्या नाहीयेत. म्हणजे तुझी एंगेजमेंट झाली आहे ना तेव्हापासून मी फक्त प्रेक्षक बनून राहिलोय आणि पाहतोय आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात काय काय घडतंय ते. पण त्यावर अशा गप्पा म्हणून झाल्याच नाहीयेत. ओके नाही? आपण एक काम करू, तू बेंगलोरला जायच्या आधी आपलं कॉफी सेशन करूया. मस्तपैकी कॉफी आणि गप्पा. काय म्हणतेस? अगं बोल ना. आणि यावेळी तू शिटी वाजवून तंबीला सांगायचंस की आम्हाला आणखी कॉफी हवी आहे. आणि ते कॉफीचे कप्स मोजत बसायचं नाही की किती कॉफी झालीये म्हणून. जितक्या गप्पा तितक्याच कॉफ्या. अगं बोल ना काहीतरी. कधी करणार हे सगळं आता? तू असं काय बोलतेस जसं काय आपल्याला दुसऱ्या कुठल्या गावी जाऊन करायचंय हे सगळं? इथेच तर आहे, आपल्या रस्त्यावर. रात्री जायचं. त्यात काय इतकंच आहे की माझं लग्न 2 दिवसांनी आहे विक्रांत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.